सामनावीरचा किताब मात्र राजूला देण्यात येतोय. त्याचप्रमाणे मॅक्स फूड्स घोगाव या स्पर्धेची एक आठवण भेट सन्मान चिन्ह मात्र आपण घेऊन जायचं आहे. चला जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुळसन संघ तर दुसऱ्या बाजूला साळशिंबे संघ. प्रथम नाणेफेक जिंकून साळशिंबे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं तुळसन संघाला. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी मात्र समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. स्ट्रायकर यांची जोडी आपण पाहतो हेमंत आणि नॉन स्ट्राईकला संदीप. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचं पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो विशाल. यस मॅच स्टार्ट. पहिला चेंडू विशालचा सामना करेल तो हेमंत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती केला मोठा प्रहार. कव्हर मध्ये मात्र क्षेत्ररक्षण इथे मात्र संधी निर्माण झाली होती आणि कुठेतरी मात्र ही झेल मात्र धरतीला दान होते. जर झेल मात्र झाली असती तर मोठी विकेट मात्र महत्वपूर्ण विकेट मात्र गळाला लागली असती. आणि क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गफलत झाली आणि चेंडू मात्र धरतीला दान होतो आणि जीवदान मिळतंय ते हेमंतला. यस यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय आणि एक धाव नक्कीच येते. सिंगल्सने मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या दोन. यस मॅक्स फूड्स घोगाव संघ या स्पर्धेची एक आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येतं. राहुलजी तोडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हे सन्मान चिन्ह तुम्हाला देण्यात येतं. यावेळेस मात्र उडवलाय पाठवून दिलाय सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर दम 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 करत षटकार 6 धावांसाठी. या षटकाराने मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या 8. मैदानावरती आपण पाहतो देखना 16 क्रिकेटचा पाहायला. 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा याची देही याची डोळा असा हा 16 मात्र रंगताना आपण पाहतो. यावेळेस मात्र चांगला चेंडू चांगला कमबॅक म्हणता येईल. जसं एक धाव येईल. एक बायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये 9 ऑन स्कोरबोर्ड नक्कीच पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ झाला अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळते. जर का विचार केला तर विशालचा जर का गुडलेन पद्धतीची गोलंदाजी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळते आणि तोच गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटची इनर एज मात्र नक्कीच लागली पण पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 10. 10 ऑन स्कोरबोर्ड नक्कीच पाहायला मिळतोय. आणि एक भव्य दिव्य आयोजन श्री सिद्धनाथ स्पोर्ट वानरवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2022 पर्व पहिले मात्र पार करताना आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आहे. तर का आपण पाहिलं या स्पर्धेबद्दल चर्चा केली तर सुसज्ज असं खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे आणि SP लाईव्ह यांच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण मात्र नक्कीच पाहायला मिळतं. चला साळशिंबे संघ थोडस घाई करा स्पीडअप घ्या कारण वेळेचा निर्बंध असेल. 20 मिनिटांचा अवधी असेल. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला कॉल असेल की 20 मिनिटांमध्ये हा सामना मात्र तुम्हाला संपवायचा आहे. नंतर 2 रनची मात्र नक्कीच पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला कॉल असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो गोलंदाज शुभम. स्ट्राईकला आपण नक्कीच पाहतोय हेमंतला. झेल मात्र सुटली.
यावेळेस मात्र गुडलेन पद्धतीचा चेंडू मात्र नक्कीच हाताळला होता, रन घेण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे मात्र हिम्मतने पाठी पाठवलंय आणि डीच्या स्वरूपात मात्र एक धाव नक्कीच येते. आणि जर का आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट मात्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री नाईकबा चषक 2022 पर्व पहिले समसमच्या ट्रॉफी आहेच, मालकीवीरसाठी कूलर, बॅट, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी शूज मात्र नक्कीच पाहायला मिळतात. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडलेन पद्धतीने चेंडू हाताळला होता, निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र नक्कीच हाताळला गेला. 2 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असतील. या षटकातले दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे, थोडस स्पीडअप घ्या, घाई करा. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम सामना करेल तो हेमंत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होतोय आणि इथे मात्र कुठेतरी जकडून आकडून ठेवलंय हेमंतला. शुभमचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण जर का आपण पाहिलं तर सातत्यानं चांगल्या प्रकारची गुडलेन पद्धतीची गोलंदाजी मात्र करताना आपण पाहिली आणि तीच गोलंदाजी मात्र आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, 3 चेंडूंचा खेळ झाला, अजून 3 चेंडू शिल्लक असतील. यस, यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. चांगलं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण नक्कीच पाहायला मिळते विशालला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र होतोय, पण बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क होत नाही. त्याच्या जर का आपण पाहिलं तर हेमंतच्या रडार मध्ये मात्र चेंडू येत नाहीये, कुठेतरी लांब ठेवलंय म्हणता येईल. यावेळेस मात्र बॅटची नरेज मात्र नक्कीच लागली होती आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे, फेकी करतोय, बॉल कलेक्ट केला जातोय, तोपर्यंत सिंगल्स मात्र कंप्लीट केले जात आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण नक्कीच पाहतो 12 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि जर का आपण पाहिलं तर लो स्कोर आतापर्यंतचा. आता मात्र संदीप स्ट्राईकला, यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू, पण जर का आपण पाहिलं तर एकच धाव नक्कीच येईल आणि षटक मात्र इथे समाप्त झालंय. 2 षटकांच्या नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा, 50 रन स्कोरबोर्ड नक्कीच पाहायला मिळतोय. आणि जर का विचार केला तर एक आजचा दिवस जर का पाहिला तर 1 मे जागतिक कामगार दिन मात्र आज आपण साजरा करतोय आणि जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी मात्र हा साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 पासून सुरुवात झाली आणि कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. आणि आपण जर का म्हटलं जातं की मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, दऱ्यादऱ्यातून नांद गुंजला महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि या 1 मेच्या या मंगल दिनी मात्र ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी, श्री नाईकबा चषक 2022. असं नक्कीच व्हायचा इशारा होतो पंचांचा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय निलेशला, संघाचं शेवटचं षटक. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा मात्र चांगला संपर्क झाला आणि सिंगल्स मात्र नक्कीच येईल. 1 धावेने मात्र धावफलकावरती धावा मात्र आपण पाहतो 15. जर का आपण पाहिलं तर अजूनही मोठा फटका मात्र आलेला नाही आणि जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मात्र संदीपने मात्र षटकार लगावला होता आणि त्यानंतर मात्र आपण जर का पाहिलं तर कुठेतरी रोख ठेवली आहे. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली आणि गोल्डन डकचा शिकार, महत्वपूर्ण विकेट संदीपची. चांगलं यष्टी रक्षण आपण पाहायला मिळतंय विशाल यांच्या माध्यमातून. आणि जर का आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर स्टंपिंगचा विचार केला तर जी स्टंपिंग मात्र पाहिली
यस वाईट चा इशारा आहे पंचांच्या भूमिकेत राजू नागवत सर आपण नक्कीच पाहतोय. यावेळेस मात्र उडवलाय क्षेत्ररक्षण आहे आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गफलत झाली आणि इथे मात्र झेल सुटलाय. तू घेऊ का मी घेऊ, तू घेऊ का मी घेऊ, ही मात्र झेल सुटली. कुठेतरी ही झेल मात्र होणं खूप महत्वाचं होतं आणि जर का आपण पाहिलं तर बंटीला मात्र ही झेल मात्र घेणं सोपं होतं पण कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये गफलत झाली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय आणि चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमा रेषे बाहेर. दन 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 षटकार. या षटकारानं मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या 25 धावा 25 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील शेवटच्या षटकातले आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 25. जसं मी चर्चा करत होतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिलं तर सर्वाधिक जलद स्टंपिंग जर कोणी घेतली असेल तर मित्रांनो मॅन फ्रॉम इंडिया एक यशस्वी कर्णधार ज्यांनी भारतीय टीमला सर्व मॅच मध्ये विजेतेपद मिळवून दिलं ते नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. क्रिकेट विश्वातली घेतलेली सर्वात जलद स्टंपिंग तब्बल मित्रांनो 0.08च्या सरासरीने मात्र ही स्टंपिंग घेतली. डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याच स्पीडने मात्र ही स्टंपिंग घेतली आणि त्याचप्रमाणे जर का आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विशालने मात्र ही स्टंपिंग घेतली आणि गोल्डन डकचा शिकार महत्वपूर्ण विकेटला आणि माघारी धाडलंय ते संदीपला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय आणि चेंडूला मात्र पाठवून दिलाय. हा लाय गगनचुंबी षटकार 6 धावेसाठी बॅक टू बॅक 2 षटकार मात्र आलेत ते हनुमंत यांच्या बॅटीतलं. जर का आपण पाहिलं तर हनुमंत यांची उभी राहण्याची पद्धत पहा, टान्स पहा, आर्म्स पहा, मनगट पहा आणि या मनगटातली मात्र ताकद पहा. या ताकदीच्या बळावरती मात्र 2 षटकार मात्र त्यांनी लगावलेत. हीच ताकद आहे, काय हिम्मत आहे, काय किंमत आहे मित्रांनो. नक्कीच चांगल्या प्रकारचा क्रिकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कुठेतरी दिशा भटकताना नक्कीच आपल्याला पाहतोय निलेशला. चांगलं कमबॅक करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा 33, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस मात्र टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र संधी निर्माण झाली होती आणि आता मात्र धाव चितच्या स्वरूपात मात्र मागावी जावं लागतंय हनुमंतला आणि 3 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 33 आणि विजयासाठी जर का आपण पाहिलं तर 6 श्रीलंका संघाला 18 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 34 धावा. चला चला पुढील होणारा सामना जिंती विरुद्ध शेकेवाडी. दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी यायचं आहे. अमितराज सर या सुनील चाळके दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉस साठी या. पुढील होणारा सामना यस जाऊया टॉस कडे. कसं टॉस साठी यायचंय. यस अमितराज सर यायचं आहे टॉस साठी. चेंडू आणि 34 धावांचं आव्हान 6 श्रीलंका संघाला असेल. एक भव्य दिव्य आयोजन मात्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी आयोजित श्री नाईकबा चषक
2022 पर्व पहिले मात्र त्या ठिकाणी पार होते. एक चांगलं क्रिकेट, एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आहे. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे. 2 सुसज्ज खेळाडू कक्ष नक्कीच पाहायला मिळते. SP लाईव्ह यांच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण मात्र नक्कीच पाहायला मिळते. जसं जाऊया मित्रांनो टॉसकडे. कॅमेरामॅन टॉस का बॉस. यस, आज या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटचा 16 मात्र या ठिकाणी क्रिकेटची जत्रा आपण पाहायला मिळतं. एक चांगल्या क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्या भेटीला आहे. कराड क्रिकेट अंतर्गत श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स आयोजित श्री नाईकबा चषक 2022 पहिलं पर्व मात्र या ठिकाणी पार होत आहे. तसं या ठिकाणी मात्र जाऊया टॉसकडे. टॉस को बॉस मध्ये एका बाजूला जिंती संघ तर दुसऱ्या बाजूला या संघांमध्ये टॉस होतोय. यस, लारा यांच्या माध्यमातून हा टॉस होईल. तसं कॉल कोण देईल? यस, शिळकेवाडी हा टॉस मागेल. काटा आलेला आहे. यस, काय निर्णय असेल तुम्हाला? टॉस जिंकलाय, प्रथम जसं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि कुठे पर्यंत रोख ठेवाल या संघावरती? आणि जर का आपण पाहिलं तर हार्ड हिटर फलंदाज शिळकेवाडी संघाकडे आहेत. 40 ते 50 आमचं टार्गेट असेल. यस, 40 ते 50 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. सर काय का सांगाल सुनील सर? करण्याचा प्रयत्न आम्ही तर बॅटिंगकडे चांगले करतो. आम्ही तर विकेट गेली तर आम्ही मॅच मध्ये येऊ शकतो 40+पर्यंत. यस, 40+ करण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. आणि जर का आपण पाहिलं तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. यस, तुम्ही जायचं आहे. आणि लारा सर काय सांगाल या भव्य दिव्य आयोजनाबद्दल? या हॅलो हॅलो, धन्यवाद वानरवाडी आयोजक. आजचा कार्यक्रम खूपच छान आहे. सकाळपासून सर्व सामने व्यवस्थित पार पडलेले आहेत. इथून पुढे बी असे पडत जातील. आजचा धन्यवाद. जाऊया मॅचकडे. राहू दे जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. येते मात्र काय घडले आणि एक चांगली झेल मात्र या ठिकाणी अमोल यांनी पकडली आहे आणि गोल्डन डॉटचा शिकार मात्र होतोय. पहिली विकेट, पहिला हादरा मात्र लागतोय साळशिंदे संघाला. विशाल यांच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आश्रयाला मात्र जावं लागतंय विशालला. एक महत्वपूर्ण विकेट मात्र ही होती साळशिंदे संघाकडनं. एका चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळतंय, पण तोच फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते 4. यस, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संदीपला. संघाचं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक मात्र हाताळताना आपण नक्कीच पाहतोय. यावेळेस मात्र उडवलाय आणि चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमा रेषे बाहेर. हालाय दंदन करत खणखणीत षटकार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकारांना मात्र 10 धावा धावफलकावरती आल्यात. डावपुरा हाताचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये निलेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळत असताना चेंडूला मात्र पाठवून दिलाय, पण एक धाव नक्कीच येईल. पंचांचा निर्णय येतोय. एक धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागतात त्या 11.
5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातला. त्यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट खेळत असताना बॉल मात्र अंगाला भिडतोय आणि सिंगल्स मात्र येतात आणि या सिंगल्स मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या 12. आणि आता जर का पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथं समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. आणि आता मात्र समीकरण जर का पाहिलं तर 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जसं पाणी द्यायचं प्लीज थोडस पाणी पाठवा. यस खेळताना मात्र मित्रांनो आपल्या शरीराची काळजी घ्या, कारण जर का आपण पाहिलं तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर भरपूर पाणी प्या आणि आपली स्वतःची काळजी मात्र खेळताना घ्या. खेळ हा होतच असतो पण खेळता खेळता आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, कारण जर का आपण पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाचा तडाखा मात्र आपण जर का पाहिलं तर खूप पारा मात्र खूप आहे, कारण मे महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि स्वतःच्या शरीराची मात्र नक्कीच काळजी घ्या. 12 चेंडू 22 धावा. यस थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडीशी घाई करा, कारण अजूनही बरेच सामने मात्र खेळवायचे असल्यामुळे थोडस घाई करा. आणि मंडप डेकोरेटर जिथे कुठे असतील त्यांनी आयोजकांना भेटायचं आहे. मंडप डेकोरेटर जिथे कुठे असतील त्यांनी आयोजकांना भेटायचं आहे. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय स्वप्नील आणि स्ट्राईकला नईम. एक सातत्याने मात्र चांगला खेळ नईम यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गुडलाईन पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी स्वप्नील यांच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजीचा अनुभव असलेला हा गोलंदाज आज या मैदानामध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मोठी फटकी खेळण्यात तरबेज असणारा महिम मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र उडवलाय पण एक धावून येईल. तुम्हाला जर का आपण पाहिलं तर मैदानाचा भौगोलिक अभ्यास असणं मात्र खूप गरजेचं आहे, कारण जर का आपण पाहिलं तर थोडस मैदान मात्र हे पाहिलं तर सुपीक पद्धतीचं हे मैदान, सुंदर खेळपट्टी मात्र या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र उडवलाय, चेंडूला मात्र चांगला कलेक्ट होतोय आणि इथे मात्र दुसरा धक्का मात्र लागतोय नईम यांच्या माध्यमातून 6 चेंडू संघाला. यस चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. जर का आपण पाहिलं तर मैदानाकडे पाहिलं तर एक चांगली खेळपट्टी, एक चांगलं पिच मात्र पाहायला मिळतंय आणि या पिच वरती मात्र मोठे खेळाडू मात्र घडले गेलेत. आणि आज जर का पाहिलं तर श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2022 परत मात्र पहिलं पार पडतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळत असताना क्षेत्ररक्षण आहे, इथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये गफलत झाली आणि बघता संधी निर्माण झाली. इथे मात्र कुठेतरी धावचीच्या स्वरूपात संधी निर्माण झाली होती आणि 1 कन्वर्ट इनटू 2 कन्वर्ट इनटू 3 अशा मात्र 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गफलत झाली, फंगलिंग झालं. जिथे 2 धावा त्यामध्ये तिथे मात्र 2 कन्वर्ट इनटू 1 टोटल 3 धावा धावफलकावरती लागतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 16. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. संघाचं दुसरं षटक प्रगतीवरती आहे. यावेळेस मात्र उडवलाय, बॅटची वरची काढा मात्र नक्कीच लागली पण सिंगल्स मात्र
तसं संघाची धावसंख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडीशी घाई करा. यावेळेस मात्र कुठेतरी दिशा भटकताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. यस, पंच आपल्याकडे वळताय, तो वाईटचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा मात्र अंकित केल्या जातील धावफलकावरती. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. शेवटचा चेंडू असेल, कमबॅक करावं लागेल स्वप्नीलला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय, फटका मात्र सजवला होता, पण हा फटका मात्र तुम्हाला समोरच्या दिशेत खेळणं खूप गरजेचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 20. आणि आता जर का समीकरण पाहिलं 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू असं समीकरण मात्र नक्कीच पाहायला मिळतं. आणि शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी कर्णधार कोणाच्या हातात चेंडू देतोय हे पाहावं लागेल. पण जर का आपण पाहिलं तर हे षटक मात्र महत्वपूर्ण ठरेल, कारण 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू असं समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय. आणि जर का प्रवासा जर का विचार केला IPL मध्ये 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना जी काय खेळी केली होती रशीद खान आणि राहुल तेवती याने, त्याच प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागेल. आणि स्ट्राईकला आपण नक्कीच पाहतोय शुभमला, आणि मोठे फटके खेळावे लागतील, कारण समीकरण जर का आपण पाहिलं तर 6 चेंडू 14 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय साहिल शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास दिलाय. यावेळेस मात्र स्लोवर बाउन्सर पाहायला मिळाला, वाईट येतोय पंचांचा निर्णय. अवंतर धावसंख्येत नक्कीच भर होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू असं समीकरण. यावेळेस मात्र ब्लॉकला पद्धतीचा चेंडू मात्र नक्कीच हाताळला गेला. लेग बायच्या स्वरूपात मात्र नक्की एक धाव येईल. एका धावेने मात्र काही होणार नाही, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण जर का पाहिलं तर 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. कोण जिंकणार कोण हरणार? यावेळेस मात्र पुन्हा एकदा पत्र सजवण्याच्या दिशेमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फंगली नव्हतं. सिंगल्स कंप्लीट केली जाते. चार चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. थोडस स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23. आता मात्र बॅट्समन आपण पाहतोय निलेश डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूवरती केलाय मोठा प्रहार. चेंडू पाहूया कुठे जातोय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषे बाहेर. आलाय गगनचुंबी षटकार 6 धावेंसाठी. आता मात्र धावफलकावरती धावा आपण जर का पाहिल्या तर 29 पाहिलं मित्रांनो. या षटकाराने मात्र कुठेतरी स्कोर मध्ये बदल झालाय. तीन चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू असं समीकरण नक्कीच पाहायला मिळतं. यस, या षटकाराने मात्र कुठेतरी या मॅचला कलाटणी दिली आहे. 3 चेंडू 5 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव नक्कीच अंकित होईल. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू असं समीकरण नक्कीच पाहायला मिळतं. अतितटीचा सामना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. यस, जर का आपण पाहिलं तर आजच्या स्पर्धेतली ही चांगली खेळ मात्र नक्कीच पाहायला मिळाला.
2 चेंडू 4 धावा 4 धावा 2 चेंडू असं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. आणि स्ट्राईकला मात्र निलेश आहे आणि गोलंदाजी स्ट्राईक वरती साहिल मध्ये कुठेतरी क्षमता आहे धाव संख्येवरती रोख ठेवण्याची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोडून काढला चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होता आणि बघता बघता 2 धाव मात्र कंप्लीट केल्या आणि इथे मात्र काय घडलंय 2+1 अशा 3 धावा मात्र धाव फलकावरती लागतात. चित्याची चाल हरणाची गती रनिंग बिटवीन द विकेट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे मैदानामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहे. आता मात्र 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेस असेल हा निर्णय मात्र दोन्ही संघांना कंपल्सरी चेस असेल. आयोजकाच्या माध्यमातून तुम्हाला कॉल असेल कंपल्सरी चेस आणि पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील. जो काही पंच निर्णय देतील त्या पंचांच्या निर्णयाचा सन्मान मात्र तुम्ही करायचा आहे आणि यालाच मित्रांनो क्रिकेट म्हणतात. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेस टिट फॉर टॅट करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. कोण जिंकणार कोण हारणार एका बाजूला जिंकण्याची भीती एका बाजूला हारण्याची भीती. हॅलो 1 चेंडू 1 धाव यावेळेस मात्र हलक्या हाताने खोडून काढला आणि इथे मात्र काय घडलं आणि हा सामना मात्र जिंकलाय. साळ श्रींद संघ जिंकलेल्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यस लगेचच जाऊया पुढील सामन्याकडे. जिंती विरुद्ध शेळकेवाडी. यस आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय सामनावीरचा किताब